नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. उन्हाळा आला की मग पाणी टंचाई, पाण्याच्या अडचणी असे सगळे विषय सुरू असतात. शहरवासियांमधल्या पाण्याच्या समस्या, ग्रामीण भागातल्या पाण्याच्या समस्या. एखाद्या गावामध्ये पाणी टंचाई इतकी भीषण असते की सार्वजनिक विहिरीवरती पाणी असत नाही, नळाला पाणी नसतं, मग टँकरने पाणी पुरवठा, मग गावातले कुठले तरी सार्वजनिक विहिरीवरती पाणी टँकरनं सोडलं जातं. अशा अडचणी असतात, आपल्यालाही माहिती आहे. महाराष्ट्रातलं लातूर शहर असं आहे की या ना त्या कारणाने चर्चेत असतं आणि पाण्याच्या विषयामध्ये. 2015 साली या शहराला रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागला होता आणि तोही 1.5 महिना. संपूर्ण जगभरात रेल्वेनं सर्वाधिक काळ पाणी पुरवठा केलेलं शहर म्हणून लातूरची ओळख होती. त्यानंतर दुसरेच वर्षी भरपूर पाऊस झाला, मग काळजाणी नाही. काय झालं आहे की गेल्या काही वर्षामध्ये लातूर शहराला जो पाणी पुरवठा केला जातो तो मांजरा धरण म्हणजे धनेगाव धरण, कळंबजवळचं. या धरणामध्ये धरण भरलं की धरणातलं जे पुन्हा पाणी उन्हाळी हंगामासाठी कालव्यात सोडलं जातं. धरण भरल्यानंतर एवा बंद होतो आणि मध्ये तिथं ते एका ठिकाणी पाणी साचलेलं असल्यामुळे शेवाळं तयार होतं. आता ते शेवाळं तयार झाल्यानंतर जेव्हा उन्हाळ्यात पाणी कॅनलला सोडलं जातं तेव्हा पातळी पाण्याची खाली जाते, शेवाळं उघडं पडतं आणि शेवाळ्यावरती सूर्यकिरणं पडली की मग एक रासायनिक प्रक्रिया होते आणि पाण्याचा रंग बदलतो. पाण्याचा रंग पिवळा होतो. हा पाण्याचा रंग पिवळा झाला की मग त्याच्यामध्ये केमिकल, तुरटी असेल, ब्लिचिंग असेल, त्याचं प्रमाण ॲडजस्ट करावं लागतं. अर्थात ते एका ठराविक पातळीच्या वर ते प्रमाण वाढवता येत नाही, नाहीतर मग वेगळ्या आरोग्याच्या समस्या नागरिकांच्या निर्माण होऊ शकतात. 2019, 2022 आणि आता 2025 दर 3 वर्षांनी धरण भरतं आणि ही समस्या निर्माण व्हायला लागली आहे. 2022 साली 1.5 महिना ही समस्या होती. तेव्हा लातूरचे पालकमंत्री होते अमित देशमुख. महाविकास आघाडीचं सरकार होतं. विरोधकांनी आरडाओरड केली, महापालिकेवरती मोर्चा काढला. पिवळं पाणी घेऊन तो मोर्चा होता. तेव्हा काँग्रेसच्या मंडळीने असं म्हटलं की ते पाणी पिवळं नव्हतंच, त्याच्यामध्ये हळद टाकलेली होती आणि पी हळद आणि हो गोरी असं त्यांना पाहिजे, त्यांना तातडीनं उपाय पाहिजेत बघायचा आरोप काँग्रेसवाल्यांनी केला होता. काँग्रेस आणि भाजप एकमेकांना तेव्हा आरोप करत होते. पण तेव्हा ज्या एक सूचना नीरी जी नागपूरची संस्था आहे तिचं पथक लातूरात दाखल झालं होतं. ते धरणावरती गेलं, जलशुद्धीकरण केंद्र, पाणी जिथून शहराला पुरवठा केला जातो तिथे ते गेलं आणि लक्षात असं आलं की ते तिथल्या फिल्ट्रेशन केंद्रावरती जे पाण्याचे गोटे आहेत अगोदर सुरुवातीला जे केलं ना त्यात काही बदलच केलेला नव्हता 17-18 वर्षापासून. मग त्यात काही बदल करता येईल का? आणि डॉक्टर विश्वास शेंबेकर नावाचे जैवतंत्रज्ञ आहेत, त्यांनी असं म्हटलं की मुळात तुरटी आणि ब्लिचिंग ही अतिशय निकृष्ट दर्जाची आहे, ह्याची गुणवत्ता बदला, आपोआप सगळ्या गोष्टी नीट होतील. आणि ते बदलली. तेव्हाच्या लोकांनी ते ऐकलं आणि तेव्हा पाण्याचा रंग बदलून स्वच्छ पाणी लातूरकरांना दिलं गेलं. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हा झाला तात्पुरता उपाय. कायमचा उपाय काय आहे तर 2005 साली जलशुद्धीकरण केंद्राची रचना करण्यात आली. ते सुरू झालं. दर 10 वर्षांनी खालचा जो फिल्टर बेड आहे तो बदलायला पाहिजे. आता फिल्टर बेड जर बदलायचं असेल तर ते लगेच पटकन बदललं जात नाही, किमान 15 दिवसाचा वेळ लागतो. म्हणजे 15 दिवस जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवून तो फिल्टर बेड बदलावा लागणार. तोपर्यंत शहरवासियांना पाणी द्यायची समांतर व्यवस्था असली पाहिजे. कोण धाडस करत आहे, कोण कशाला करते, कोणी काही केलं नाही. आता 22 साली केलेली सूचना अंमलात आली नाही. आता 25 साली पुन्हा तीच समस्या आहे. मग पुन्हा पहिले पाडे 55, विक्रम आणि वेताळच्या कथेसारखं सगळ्या गोष्टी चालू आहेत. एकमेकावरती आरोप केला जातो.
महापालिका प्रशासन असं सांगतं हे पाणी पिण्यायोग्य आहे, आम्ही ते तपासून घेतलेलं आहे, आणि मग शेवाळामुळं काय होतं त्याच तांत्रिक गोष्टी सांगितल्या जातात. तुरटी आणि ब्लिचिंगचं प्रमाण आम्ही वापरून पाहतो तर ते मागच्या वेळी जेव्हा शुद्ध वापरलं होतं, आत्ता वापरली जाणारी जी तुरटी आणि ब्लिचिंग आहे त्याचा दर्जा काय आहे यासंबंधी कोणी बोलत नाही. आणि बेड बदलण्यावरती तर चर्चाच होत नाही. काय झालं 10 दिवसापूर्वी आत्ता तेव्हाचे पालकमंत्री आणि आत्ता विरोधी पक्षातले आमदार अमित देशमुख, सगळ्या मराठवाड्यात काँग्रेसचा एकच आमदार आहे, मग त्यांनी महापालिकेमध्ये येऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यांना सूचना दिल्या, पिवळं पाणी स्वच्छ दिलं पाहिजे, अमुक तमुक सगळ्या गोष्टी, पण सूचना दिल्या, पुढे झालं काय? काहीच झालं नाही. 4 दिवसांनी भाजपवाल्यांनी मोर्चा काढला आणि अमित देशमुखांच्या फोटोला त्या पिवळ्या पाण्याने अभिषेक केला. अकार्यक्षम आमदार आहेत आणि त्याच्यामुळं लातूरवासियांना पिवळं पाणी पुरवलं जातं. आता राज्यात सत्ता कोणाची? महायुतीची. मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. लातूरचे पालकमंत्री कोण आहेत? शिवेंद्रराजे भोसले. सगळे भाजपचे आहेत. मग सरकार तुमचं आहे, मग तुम्ही द्या ना पाणी शुद्ध. पण नाही म्हणे. ह्याला जबाबदार कोण? इथला आमदार पाठपुरावा नीट करत नाही म्हणून तो जबाबदार. एकमेकावरती आरोप प्रत्यारोप चालू आहेत. अहो जबाबदार कोणी करायला तो? शहरवासियांना पाणी जे चांगलं द्यायला पाहिजे त्याचं काय, त्याच्यावर बोला ना. आपली जबाबदारी जी झटकली जाते आणि त्यातनं मग काय होतं की तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो असं नागरिकांना म्हणावं लागतं. अनेक ठिकाणी मग ते काय कुठेतरी अधिकारी जातात आणि मग समाज माध्यमावरून ह्या सगळ्या गोष्टी, पाणी कसं आहे त्यामुळं डॉक्टरकडे लोक कसं जातात. डॉक्टर राजेश पाटील म्हणून लातूरमधले एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांना आम्ही विचारलं की ह्या पाण्यामुळं नेमकं काय होतं आहे. ते म्हणे पाण्याचा रंग पिवळा आहे हे खरं आहे, पण त्या पिवळ्या रंगाच्या पाण्यामध्ये काय काय आहे हे अजून आत्तापर्यंत कोणी सांगितलं नाही. 2 गोष्टी होतात. पाणी समजा जर अशुद्ध असेल तर एक तर गॅस्ट्रो होतो म्हणजे संडास, त्याची साथ, पण ती तर काय आत्ता नाही, 2022 साली पण नव्हती. त्यामुळं पाणी एवढं दूषित नाही की ज्यात गॅस्ट्रोची साथ पसरावी. एक. आता दुसरा हे होतं पाणी जर अशुद्ध असेल तर कावीळ होते. आता एक 15 दिवस ते पाणी पिल्यानंतर मग त्याचे परिणाम दिसतात. डॉक्टरांचं म्हणणं असं की अजून तसे परिणाम दिसायला थोडं वाट बघावं लागेल. असे रुग्ण किती येतात ते तपासावं लागेल. पण महापालिकेने पहिल्यांदा हे पिवळं पाणी कशामुळे येतं आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, जे काय असेल. आता कसं आहे की कुठल्याही पाण्यामध्ये काहीतरी मिसळल्यामुळं ते पिवळं पाणी झालं ना, रंग बदलला ना, आणि त्याचे परिणाम चांगले असण्याचं कारण नाही, काही ना काही वाईटच होत असणार. त्याचं प्रमाण किती हाच त्याच्यातला विषय आहे की नाही. मग ते लोकांना सांगितलं गेलं पाहिजे आणि दुर्दैवाने हीच यंत्रणा कार्यान्वित होत नाही. जसं त्या डॉक्टर विश्वास सेंबेकरांनी सांगितलं त्याची इंटेन्सिटीच नाही, त्याचे नेमके परिणाम आरोग्यावर किती घातक आहेत याचं गांभीर्य कोणालाही नाही. आत्ता ते पिण्यायोग्य आहे, पिऊन एक ग्लास दाखवला की झालं काम. पण कायमस्वरूपी 10 वर्षानंतर बेड बदलायला पाहिजे, 20 वर्ष झाले, हे कोणीच करत नाही. सत्ता एक्सची आहे का वायची आहे हा मुद्दाच नाही आहे. नागरिक जे आहेत ना ते जिवंत माणसं आहेत हो, त्यांच्या आरोग्याशी खेळणं जे चालू आहे ना ते कधी बंद होणार आहे या विषयावरती मात्र कोणीही बोलायला तयार नाही. काय बघा, स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले, आपण साधं शुद्ध पाणी देऊ शकत नाही. हर घर जल, ठीक आहे हे जल, पण ते जाते कसं? शुद्ध जल आहे का? त्या योजना कधी होणार आहेत कार्यान्वित? एकट्या मोदींनी सांगितलं म्हणून थोडंच होणार आहे. खालची यंत्रणा ही कशी राबते त्याच्यावरती अवलंबून आहे. अहो एखाद्या छोट्या गावामध्ये देखील लोकांना चांगलं पाणी मिळावं म्हणून तिकडे ॲरो प्लांट बसवतात, पाणी शुद्ध दिलं जातं, त्याची खात्री असते. किती महापालिका आणि नगरपालिका खात्री देतात की यस आम्ही दिलेलं पाणी हे शुद्ध आहे. कोण धाडस करतं? कारण कुठे काय होईल त्याच्या पाईपलाईनमध्ये आहे, कुठे गडबडी होते, कुठे कंटेनमेंट होतं, मधलं समजा शौचालयाचं पाणी आहे, बाकी सगळेच पाणी सांडपाणी मिसळत नाही याची खात्री कोण देतं? हे होत नाही आहे. हे कधी होणार आहे? किमान
शुद्ध पाणी मिळणं हा नागरिकांचा हक्क आहे. मग तो हक्क त्यांच्या पदरात पडला पाहिजे आणि तसं पाणी त्यांना मिळालं पाहिजे. काय होतं, अडचणी आली की या विषयावरती चर्चा होते आणि अडचण दूर झाली, एकदा पावसाळा आला की हे विषय मागे पडतात. दर 3 वर्षांनी लातूर, कळंब, अंबेजोगाई अशा ठिकाणी जर अशा अडचणी जर निर्माण होत असेल त्याच्यावर कायमस्वरूपी उत्तर शोधलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.